चुरणी येथील आदिवासी भवनात प्रहार जनशक्ती पक्षाचा कार्यकर्ता संमेलन व आढावा बैठक उत्साहात पार पडली। या महत्त्वपूर्ण बैठकीस प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार बच्चू कडू विशेष उपस्थित होते। आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या या बैठकीत आगामी निवडणुकांसाठी पक्षाच्या धोरणांची सविस्तर चर्चा करण्यात आली। चिखलदरा तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष नरेंद्र टाले यांच्या पुढाकाराने हा कार्यकर्ता संमेलन आयोजित करण्यात आला होता। तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहून मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। बैठकीत संघटन बळकटीकरण, बूथ स्तरावरील तयारी, जनसंपर्क मोहीम तसेच स्थानिक समस्यांवर प्रहारची भूमिका यावर मार्गदर्शन करण्यात आले। बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांना लक्ष्य ठरवून शेतकरी, आदिवासी, शिक्षण, रोजगार, वीज या मुद्द्यांवर बच्चू कडू विशेष लक्ष देतील आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आक्रमकपणे लढण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले। कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी केल्याबद्दल नरेंद्र टाले यांचे उपस्थित कार्यकर्त्यांनी कौतुक केले। संपूर्ण परिसरात मेळाव्याची चर्चा रंगली असून आगामी निवडणुकांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने जोरदार तयारी सुरू केल्याचे स्पष्ट दिसले आणि या कार्यक्रमात 100हून अधिक युवकांनी व महिलांनी पक्षप्रवेश केला आहे व मोठ्या संख्येने प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते या कार्यक्रमात उपस्थित होते। के अंदर जब प्रहार जनशक्ति पक्ष आप लेकर किस मुद्दे पे लेके चुनाव लड़ेंगे? करप्शन है, यहाँ के मजदूर का स्थलांतरित का प्रॉब्लम है, यहाँ के विद्युत का प्रॉब्लम है, यहाँ की भाव जो फसल के दाम है उसका बहुत बड़े प्रॉब्लम है, एजुकेशन का तो उससे ज़्यादा है। ये सब मुद्दे को लेकर एक खाली हम चुनाव ही नहीं कर लड़ेंगे, कोई एक सर्कल ऐसा निकालेंगे कि वो पूरे एजुकेशन और हमारे मजदूर के लिए आदर्श घोषित हो और वो कार्यक्रम बनाकर हम आगे जाएंगे। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा।